नागपुर तहसील पुलिस ने गश्त के दौरान बड़ी कार्रवाई करते हुए एक युवक को अवैध हथियार के साथ दबोचा। आरोपी के पास से एक देसी पिस्तौल, मैगजीन और 2 जिंदा कारतूस बरामद हुए। पुलिस को शक है कि आरोपी किसी बड़ी वारदात को अंजाम देने की फिराक में था। शनिवार 4 जुलाई की रात करीब 10 बजे तहसील पुलिस को सूचना मिली कि गार्ड लाइन इलाके में एक संदिग्ध युवक हथियार लेकर घूम रहा है। पुलिस ने तुरंत घेराबंदी कर आरोपी इमरान उर्फ टीपू शेख उम्र 35 निवासी इतवारी को हिरासत में लिया। तलाशी के दौरान उसके पास से मैगजीन, देसी पिस्तौल और 2 जिंदा कारतूस जब्त किए गए। कुल 52,000 रुपए का मुद्देमाल जब्त किया गया। पुलिस ने आरोपी के खिलाफ आर्म्स एक्ट के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है और आगे की कानूनी कार्रवाई जारी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 342/26 कलम 351 अ 25-25-1 अ 7-27 भारतीय हत्यार कायदा सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे अशा वर्णनाचा आरोपी गार्ड लाईन परिसरामध्ये सोबत पिस्टल बाळगून फिरत आहे अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने डीबी पथकाने सदर परिसरामध्ये पंथासह रेड केली असता आरोपी नामे इम्रान उर्फ टीपू शेख वल्द वकील शेख वय 35 वर्षे राहणार इतवारी दही बाजार हाऊस नंबर 780 सुमानी हायस्कूल जवळ पोलीस ठाणे शांतीनगर नागपूर हल्ली मुक्काम मोहम्मद रफीक चौक फलक प्लाझा प्लॉट नंबर 103 पोलीस ठाणे यशोधरानगर नागपूर हा इसम आम्हाला मिळून आला आणि त्यामध्ये त्याचे अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्टल मिळून आले। ते पिस्टल ऑटो पिस्टल मेड इन USA त्याच्यावर स्टार काढलेला होता असं एक पिस्टल आणि सोबत 2 जिवंत राऊंड अशी मिळून आले। असं एकूण 52,000चा मुद्देमाल सदर आरोपीकडून आम्ही जप्त करून त्याच्या विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। आदरणीय पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट आदेश आणि सूचना दिलेल्या आहेत की संपूर्ण परिसरामध्ये सतत पेट्रोलिंग करून कोणत्याही प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडता कामा नये। नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेची सुरक्षा करणे हे पोलिसांचं प्राथमिक कर्तव्य आहे। त्या अनुषंगानेच रोज पोलीस हद्दीमध्ये आम्ही सतत पेट्रोलिंग करून जे अशा प्रकारचे अवैध शस्त्र बाळगणारे जे गुन्हेगार आहे किंवा अवैध अंमली पदार्थ बाळगणारे जे गुन्हेगार आहे त्यांच्या विरुद्ध मोहीम उघडलेली आहे आणि अशा सर्व आरोपितांना जेरबंद केल्याशिवाय पोलीस प्रशासन थांबणार नाही असं आम्ही सगळ्या नागरिकांना आश्वस्त करू इच्छितो। सदरची कारवाई ही आदरणीय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील साहेब, त्याचप्रमाणे जॉईंट सीपी माननीय नवीनचंद्र रेड्डी सर, त्याचप्रमाणे अप्पर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजन विना शाहू मॅडम, त्याचप्रमाणे परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त श्री राहुल मदने सर आणि ACP कोतवाली विभागाचे रोशन पंडित साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई डीबी पथकाचे PSI शाहकार यांनी केलेली आहे। ते शाहकार आणि त्यांच्या टीमने सदरची कारवाई केलेली आहे। सदरचं पिस्टल या आरोपीने नेमकं कोणाकडून आणलं होतं, कधी आणलं होतं, किती राऊंड्स आणले होते याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत। नेमकं त्यांनी पिस्टल कोणाकडून आणलं होतं आणि कशासाठी आणलं होतं याची माहिती आम्ही घेत आहोत। आरोपी हा व्यवसायाने कळमना मार्केटमध्ये भाजीपाला दलाल असं तो त्याचा व्यवसाय आहे। असा एक चांगला व्यवसाय असताना सुद्धा त्याला पिस्टल बाळगण्याचं नेमकं काय कारण होतं याबाबत सुद्धा आम्ही तपास करीत आहोत। सदर आरोपी विरुद्ध यापूर्वी एक 354 म्हणजे विनयभंगाचा एक गुन्हा दाखल आहे आणि हा यावेळेस आता 325चा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।